काय सांगाल एकंदरीत हॉकर्स लोकांचा जो लढा अजून सध्या चाललेलाच आहे, पण त्यांना पर्याय जागा कुठे उपलब्ध होत नाही आहे. वारंवार त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे सामोरं जावं लागतं. तर आपल्याला काय वाटतं, आपणही यांच्यासोबत यांच्या दुःखासुखात आपणही पुढे आलात, लढा देत आहे. काय काय एकंदरीत आता सध्या महापालिकाकडनं सांगण्यात आलेलं आहे? जय हॉकर्स, जय हिंदुस्थान हॉकर्स युनियन व यांची फेरीवाला समितीच्या वतीने मला 25 जुलै रोजी पत्र प्राप्त झालं होतं. त्या अनुषंगाने मी माझ्या लेटरपॅडवरती पत्र तयार करून महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांना दिले होते व त्यांनी मला सोमवारी भेटण्याचा वेळ दिला होता. आम्ही PGला सर्वजण जाऊन त्यांना भेटलो व त्यांनी उचित तपासून कारवाई करण्याचे आदेश जे दिलेले आहेत महानगरपालिकेने. आता आपण यांना बोललो आहे की थोडा दिवस आपण थांबू आणि त्यांना वेळ देऊ, त्यांना कारवाईसाठी वेळ दिला पाहिजे. आणि वेळ दिल्यानंतर जर आपलं काही इकडनं होत नसेल तर आपण येत्या मंगळवारी किंवा पुढे आपण माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना जाऊन यांची सर्व व्यथा सांगून त्यांच्याकडनं यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू आपण. एकनाथ शिंदे यांनी पण यांना आश्वासन दिलेलं होतं, पण त्याच्यावरती अंमलबजावणी अजून झालेली नाही सर. मला त्याच्यामध्ये काय माहीत नाही, कारण माझा पत्रव्यवहार यांनी मला अप्रोच 25 जुलै रोजी केलं आहे, आत्ता जस्ट केलं आहे. त्याच्यामुळे आधी काय झालं त्याच्याबद्दल मला माहिती नाही. आणि मी नेहमी एकदा कुठलं काम हाती घेतलं तर ते पूर्णपणे आम्ही करतो. आणि दादांनी आम्हाला एक समज दिलेलं आहे की गरीब आणि रस्त्यावरती फेरीवाले वगैरे आहेत यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि कोणही म्हणजे आमच्या जी सत्ता आहे याच्यामुळे कोणालाही म्हणजे प्रॉब्लेम त्रास नाही झाला पाहिजे. आणि सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना आम्हाला दादांची एकच शिकवण आहे, सगळ्या समाजातील सगळ्या जाती धर्मातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आणि तो न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही पुढे उतरून करू. त्याबरोबर आमचे पक्षाचे सगळे उतरतील आणि दादाही आम्हाला खूप सपोर्ट करतात. नेहमी काही घेऊन गेलं की दादा आमचे कामं करतात. हे पर्याय जागा भेटली पाहिजे असं वाटतं का? नाही, पर्यायी जागा भेटली पाहिजे. जसं बघा आदेश आणि नियम असतील, आता नियमाबाह्य तर कोण काम करू शकत नाही. महानगरपालिका व जे न्यायव्यवस्थेचे जे नियम असतील, नियमानुसार जे काम होतील ते त्यांना पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू आणि न्याय मिळवून देऊ सर. देखिए, उनके पास से जो जवाब आया है वो लेटर आपके सामने है. क्या लिखा है उसमें, क्या बोला गया? उसमें ये लिखा है कि उचित इंक्वायरी करो, इसकी मतलब कार्रवाई करो. तो ये हमारे लिए बहुत बड़ी जीत है, क्योंकि जो कार्रवाई यहाँ जो उचित वो होगी इंक्वायरी, तो इंक्वायरी में 50 साल से यहाँ फेरी वाले बैठे हैं और कल का आया हुआ आदमी वो कामयाब नहीं होगा. जब कामयाब होंगे तो फेरी वाले होंगे. कितने लोग आपके साथ हैं? देखिए, हमारे साथ तो अभी यहाँ के पूरे लोग हैं, बाकी और लोगों को अभी हमने बुलाया नहीं किसी को. फिर भी कितने लोग हैं यहाँ पे फिलहाल? यहाँ पे हमारे पास 100 आदमी हैं. जी हाँ. तो जिस तरीके से इल्ज़ाम लग रहे हैं कि यहाँ पर नशा होता था, कुछ चोरियाँ होती थी, कुछ गलत काम होते थे, तो इसके चलते ये जगह अच्छी चीज़ों के लिए इस्तेमाल हो जाए, इसी के लिए उन्होंने भी मांग की है. देखिए, मुंह भला है, मुंह पे झूठ भी बोलते हैं, सच भी बोलते हैं, लेकिन ये सरासर झूठ है. सच ये है कि वहाँ लोग अपना रोजी रोटी कमाते थे, नहीं तो कल का आया हुआ आदमी यहाँ कब्जा कर ले और 50 साल से फेरी वाले गरीब बैठे हुए हाँ, किसी भी कीमत पे नहीं देगा. इसलिए कि भाई हम लोग 100-150 हैं, उसमें 10-20 खत्म हो जाएगा, जाने दो. लेकिन आइन तक हम लोग लड़ेंगे. और हमारे भक्त भाई ने ये कह दिया है कि हम आखिरी टाइम तक साथ देंगे. राष्ट्रवादी पार्टी हमको साथ दे रही है. अजीत दादा के नेतृत्व में, इनके नेतृत्व में हम लोग अपने आप मजबूती से लड़ेंगे और फेरी वालों को हक दिलाएंगे. और हमारी यही सबसे रिक्वेस्ट है दादा से भी कि आप और गरीब फेरी वालों का भला करिए. इससे और कोई नहीं तो कम से कम ऊपर वाला तो दिखता है. तो इंसाफ मिलेगा. इंसाफ मुझे भरोसा है मिलेगा.